हॅलो फॅमिली, तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये। तर हा जो ब्लॉग आहे तो रक्षाबंधन म्हणजेच नारळी पौर्णिमाचा हा ब्लॉग आहे आणि त्या दिवशी सत्यनारायणची पूजासुद्धा मी करते। तर संपूर्ण दिवसाचा हा ब्लॉग आहे, खूपच इंटरेस्टिंग आहे, पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। आता माझ्यासाठी काय तोडली, सगळं तोडून टाकलं म्हणजे असं ना माझ्यासाठी तेव्हा छान झालं बघ। आगाऊ बना करतो मी काय केलं असं केलं माझी सांग पटकन पकड मी राखी काढतो। हा नको काढू, थांब तू धर असं काय आहे तुम्ही फुडवाली तुम्ही एक किलो बघ, देख तू देगा तो अगर फूटेगा तो बार-बार नहीं टूटते वो, इसलिए बोल रहा था ऐसे एक ही हाथ से ऐसे करना था, फिर दूसरे के लिए खर्च करना था नहीं जब अभी मेरी बात को ऐसा करेगी, अरे फुटी नहीं लगा, फुट फुट कर अरे माझ्या भाई भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे छोटी बहन को ना रुलाना। ऑनियन हेयर ऑयल है थे इधर से आपको हाथ उधर तक आ जाएगा, देखो हाँ आला त्यांना वास। ऑनियनचं थोडंसं स्मेल येत होते, बिया असले की वास येत नाही, पण मी कांदा टाकलेले आहे त्याच्यामध्ये, बिया नव्हते म्हणे त्याच्यामुळे। हे हॅलो फॅमिली, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आहे रक्षाबंधन, तर रक्षाबंधनच्या तुम्हाला सगळ्यांना सर्वात खूप खूप शुभेच्छा। आणि हे बघा आता अरे समत का शर्ट आणि समतची घडी मॅचिंग झाली यार, अरे वाव। चलो मुंह दिखाई के लिए शगुन देना पडेगा ना, तोंड दाखवण्यासाठी काहीतरी शगुन द्यावा लागेल। शगुन एक फ्रीज पे 1 रुपया दे श्री, 1 रुपये दे श्री, शगुन देऊ, दादाचं तोंड बघायला भेटेल मग। समरची घडी आणि शर्ट मॅचिंग झालं समोर, आईला आईला ए दाखव ना, नाही माझ्याकडे उधारी पे, 1 रुपया बाद में दे दूंगी। ऐसे थांबा दोघे बी, काय मस्त रेडी झाले। सकाळचे किती वाजलेत माहितीये का, 8:30 वाजलेत सकाळचे, 8:30 वाजले। त्यांचं दूध पिणं झालं, वॉशरूम झालं, एक्सरसाइज झालं, आंघोळ झाली, आता तयार होऊन आता जातील, कुठं जातील फिरायला। बहिणी तर अजून झोपलेल्या असतील, कुठं फिरायला जाणार आहे बघू ना। समा तिकडे मुंबई नाका देख लीजिए, मेरी घड़ी भी हो चुकी है, मैच हो चुकी है। आय माझं मराठी चॅनल आहे, का हिंदी झाडतोय। काही पोरं तयार झालेले इथे बघा, ब्लॉगला स्टार्ट करूया। व्हिडिओ आवडला असेल तर करते करते एक शायरी हो जाए मराठीमध्ये बोला सगळ्यांना हॅपी रक्षाबंधन। हॅपी रक्षाबंधन, लाईक से सबस्क्राइब एंड कमेंट प्लीज। कमेंट नाही करत ते, त्यांना आवडतं नाही आवडत त्यांनी काहीच कमेंट करत नाही, नो कमेंट आहे का नाही, उगा बघायचंय आपल्याला। जावा आता, कुठं जाणार आहो काय माहिती, आता काय नाशिक पूर्ण नाशिक फिरून येतील असं वाटलं। एक साइड चलो, मी नंतर देते, हा तुझं 1 रुपया नंतर देते। काय बघा आता पुढे लावून ऑनियन हेयर ऑयल है थे इधर से आपको हाथ उधर तक आ जाएगा, देखो हा आला त्यांना वास। ऑनियनचं थोडंसं स्मेल येत होते, बिया असले की वास येत नाही, पण मी कांदा टाकलेले आहे त्याच्यामध्ये, बिया नव्हते म्हणे त्याच्यामुळे।
पोरांची तयारी झालेली आहे. मी करते साफसफाई, क्लिनिंग करत आहे मी. आणि तेवढं झालं की मग मी पण लगे आंघोळ करून घेणार आहे. तर कसं एकतर पूजा खूप आहे दिवसभर. हा श्रावण महिना म्हणजे फक्त पूजा करायचा महिना आहे असं समजलं किंवा म्हणलं गेलं तरी काही चुकीचं नाही आहे. कारण आज सोमवार आहे, रुद्राभिषेक करायचा आहे, घराची पूजा करायची आहे, नित्यसेवा करायची आहे. त्या व्यतिरिक्त परत रक्षाबंधन सेलिब्रेट करायचं आहे, घरात काहीतरी नवीन पदार्थ बनवायचं आहे, रांगोळी काढायची आहे काहीतरी. सणासुदीच्या दिवशी मला असं वाटतं बायांचे खूप जास्त हाल होतात आणि माझे तर जास्तच हाल होतात. कारण मला मुलगी नाही जे करायचं आहे. आणि मला असं आहे की कोणी एकतर घरात करणारा नाही आणि मग मला सगळं करावं लागतं. आणि माझी एक अशी खराब गोष्ट आहे की मला प्रत्येक जे काम आहे ते परफेक्ट पाहिजे. क्लिनिंग करायचं तर क्लीन असायला पाहिजे, पूर्ण व्यवस्थित असायला पाहिजे, इकडं तिकडं नाही असायला पाहिजे. रांगोळीसुद्धा जर काढली तर ती सुंदरच काढायला पाहिजे, अशी तशी छोटी मोठी चालणार नाही. म्हणजे तेवढंच का हो ना, थोडंफार कामामध्ये परफेक्शन असणं मला आवडतं. देवांना राखी बांधूया. आता बघा माझी कामं वगैरे झाली. ॲक्च्युली मी असं काही फेस्टिवल असलं ना तर मला माहिती आहे की मी एकदा पूजामध्ये आणि पूजा केल्यावर स्वयंपाकामध्ये लागले की मग बरोबर 2-3 वाजतात आणि त्यानंतर मग कपडे फरशा काही होत नाही. तर सणाच्या दिवशी माझे मग थोडेसे कामं उलटे होतात. उलटे म्हणजे आंघोळ करून मी जसं डेलीचे कामं असतात पण फेस्टिवलच्या दिवशी म्हणजे घर वगैरे पुसून कपडे धुवून मग आंघोळ केलं की मग झालं, काहीच काम राहत नाही. मग दुसरे राहतील एक तर स्वयंपाक करणं आणि पूजा करणं आणि भांडे तर ते नंतरची गोष्ट आहे, स्वयंपाक झाल्यावर जेवल्यावर. तर पूजा बघा खूप सुंदर चांगली झालेली आहे. मुलं पण नवीन कपडे वगैरे घालून तयार झालेली आहेत आणि त्यांना दूध बिस्किट दिलेलं आहे. नाश्ता वगैरे बाकी आहे त्यांचा पण. आणि पूजा वगैरे म्हणले की आज समर्थ आहे घरी, सुट्टी आहे त्याला, तर त्याच्याच हाताने मी पूजा अभिषेक करून घेतलं आणि जे बेलपत्र आहे ते पण त्याच्याच हाताने वळून घेतलं. कारण एरवी तर तो घरी नसतो, त्याला शाळेमध्ये असतो. म्हणजे की आज आहे तर ह्याच्या हाताने करू आपण, म्हणून मग आज त्याच्याच हाताने मी पूर्ण पूजा करून घेतलेला आहे. मग मी पुस्तक वाचून घेते आणि त्याप्रमाणे तो अभिषेक करतो आणि एक बेलपत्र जे आहे ते वाहायचं काम करतो. लहानपणापासूनच आपल्या मुलांना मला असं वाटतं शिकवायची आपल्याला गरज आहे. तसं ते बघून शिकतात, तरी पण त्यांना बसवणं गरजेचं आहे. कारण मग एकदा नाही म्हणलं ना मग त्यांचं मन लागत नाही आणि मग ते करत नाही. त्यामुळे मला असं वाटतं थोडं त्यांना थोडं राग का होईना येणार त्यांना पण बसवायला पाहिजे आपण. तर मी आता राखी वगैरे जे देवा राखी आहे सगळ्या देवांना बांधलेली आहे. म्हणलं महादेवाला पण बांधू आपण, श्रावण आहे तर त्यांना पण मी राखी बांधलेली आहे. आणि मग बेलपत्र वाहिल्यावर मग त्यांनी दिसणार नाही, काही नाही, बंद झाकून जातील ना ते बेलपत्रामध्ये. मग आता असं खूप छान रुद्राभिषेक करून घेतलं. रुद्राभिषेकमध्ये खूप जास्त दिलेलं आहे, म्हणजे काळभैरवाष्टक 11 वेळा, संजीवनी मंत्र, महामृत्युंजय मंत्र, रामरक्षा आणि श्रीसूक्त, पुरुषसूक्त, त्यासोबतच महामृत्युंजयचं जे मृत्युंजय कवच आहे, शिवमहिम स्तोत्र आहे, शिव अष्टनामावली आहे, शिवरुद्र आहे, त्यासोबतच शिव स्तोत्र. हे बघा आज रक्षाबंधन आहे तर किती मोठा पाऊस येतोय बघा. My God! असं वाटतं आता तेवढी रांगोळी खराब होऊन जाईल. रक्षाबंधनला एवढं सुंदर रांगोळी काढली होती. बघू आता बाल्कनी बघू आपण. बाल्कनी पण भरून गेलेलं आहे पूर्ण. बाल्कनी पण पूर्ण भरून गेलेला आहे. पाऊस
पाऊस आहे, एकदम काळं झालेलं आहे आणि वारा पण तसाच आहे. त्याच्यामुळे ना पूर्ण बाल्कनी खराब होऊन गेलेली आहे. तरी मी पोरं पण घरी कोणीच नाहीये, ते राखी बांधायला गेले त्यांच्या बहिणीकडे आणि लाईट पण गेली आहे. आता मी काय करू, आता एकटी आता मी करते एडिटिंग तुमच्यासाठी. बघा लाईट गेली आहे, मंदिरची लाईट तुम्हाला दाखवते मी. काळं पडलेलं आहे घरात सगळीकडे, मंदिरची लाईट नाही आहे तेव्हा आणि खूप अंधार पडलेलं आहे. लाईट पण नाही आहे, काही नाही. पोरं गेलेत, आता बसते मी तोवर. मग आता काय करू, आता थोडंसं झोपू घेते, व्हिडिओ एडिटिंग करते. आणि किती आवाज येते बघा, गडगड गडगडचा. खूप मोठा पाऊस आहे, बापरे. काय झालेली आहे. हा, मिसमॅच आहे ब्लाऊज. मला मिसमॅच कपडे घालणं खूप आवडतात. माझे प्रत्येक कपडे मिसमॅच असतात. ऍक्च्युली याचा ब्लाऊज जे आहे तो लॉंग हाताचा आहे आणि तो मला अजिबात आवडत नाही. त्याच्यामुळे हा थोडं परफेक्ट बसतो ब्लाऊज म्हणून हे घातलेला आहे. आणि आज पौर्णिमा आहे, तर संध्याकाळचा हा वेळ आहे, म्हणून मी आता सत्यनारायण पूजा मांडणार आहे. मग सत्यनारायण पूजेची मांडणी कशी करायची आहे, तुम्ही आत्ता अजूनही जर सत्यनारायणची पूजा नाही करत आहे तर नक्की करा. खूप चांगलं असतं सत्यनारायण पूजा. म्हणजे आई लक्ष्मी. आणि आज तर नारळी पौर्णिमा. नारळी पौर्णिमा म्हणजे जे समुद्राला आपण नारळ वगैरे हे करून समुद्राची आज पूजा वगैरे करतो. जी समुद्रातली निघलेली कन्या आहे, समुद्र कन्या कोणाला म्हणलं जातं तर आई लक्ष्मीला म्हणलं जातं समुद्र कन्या. तर पौर्णिमा खूप चांगलं असतं, तुम्ही नक्की करा. आणि संध्याकाळी दुपारी खूप जास्त मोठा पाऊस पडला होता, त्यानंतर मुलं आले आणि आता ही संध्याकाळी मी पौर्णिमेची पूजा करत आहे. तर वेड फक्त स्वामींच्या ह्या चॅनलवरती मी पौर्णिमेची सत्यनारायणची पूजा कशी करतात ते डिटेलमध्ये नक्कीच अपलोड करणार आहे. त्यासाठी मी शूट केलेला आहे, मग ते तुम्हाला थोडंसं वगैरे दाखवलेलं आहे पूर्ण. कारण आधी एक व्हिडिओ अपलोड केला होता, ते खूप जास्त म्हणजे क्लॅरिटी वगैरे नव्हती आणि तो किचनमध्ये जेव्हा माझा देव्हारा होता आधी त्यावेळेला बनवलेला होता आणि किचनमध्ये तेवढं उजेड येत नाही आणि क्लॅरिटी नाही आहे. म्हणून असंच म्हणणं केलं की नाही चला आज बाहेर थोडंसं जास्त क्लिअर मध्ये आपण क्वालिटी हे करून बनवता येईल. मग आज एक व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि स्वामी समर्थ केंद्रानुसार मग ह्याची मांडणी कशी करायची आहे ते मी नक्कीच डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड करणार आहे. वेड फक्त स्वामींचे चॅनल तुम्ही अजून नाही सबस्क्राईब केलं तर एकदा करून घ्या. त्यावरतीही स्वामीबद्दल उपाय तोडगे आम्ही त्याच्यावरती अपलोड करत असते मी. आणि माझी पूजा अजून बाकी होते. भाऊ आले संध्याकाळी, मग त्यांना राखी वगैरे बांधली. त्याचं श्री समर्थ तिकडे मुंबई की तरफ से भेजी है, ठीक है, तो मैं उनको थैंक्स बोलना चाहूँगा. थैंक भाई भेजने के लिए. आपको सबूत भी दिखाऊंगा. मराठीत बोल ना बाबा. तुम्हाला हे राखी आलेले आहेत, मुंबईकडून आलेले आहेत, माझ्या बहिणीने पाठवलेले आहे. आता ते मी पोरांना बांधणार आहे. छान आहे. किती भरले हाता अजून भरवायचे यांना असं धुरून करून. हा, मग अभी मुंबई के भी उठायचे. बाकी थे, पुणे के भी आने वाले थे. असे बघा. भाई भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे छोटी बहन को ना रुलाना. मजा आती है. छोटी बहन को मत रुलाना, मैं तेरी छोटी बहन हूँ. देखो दीदी दीदी बोलना मेरे को. हाँ, तो मम्मी का है. चल क्या देगा मेरे को गिफ्ट? गिफ्ट मेरे हर बात मानेगा. नहीं, हम यही मेरे लिए सबसे बड़ा गिफ्ट है. अरे हम तेरे बच्चे वही सबसे बड़ा गिफ्ट है. मला काय देणार आहे ती? दादू दादू थांब. माझ्या मनात खूप प्रेम आहे बेटा तुझ्यासाठी. नाही आहे का माझं पिल्लू आहे तू? हा, माझं पिल्लू आहे ना. खूप प्रेम आहे माझ्या जीवासाठी. तसं नको बोलू. हा, अरे तू जाय रे. कोणतं पाहिजे तुला सांग. तर मित्रांनो मला कोणतं पाहिजे? हा, मला मी घंटे में सारे पुस्तक वाचे. समझो नारी शंखी रोर भैया, राखी का मतलब है प्यार भैया. आता ह्याला पैसे द्यायला लागत. आम्ही सोडणार नाही. किती पैसे देणार आहेस तुम्हाला? किती पाहिजे? समर्थ श्री फोटो काढ बरं आमची.
अशी मग आमची सकाळची पूजा झाली. त्यानंतर दुपारी असं माझा पण उपवास होता आणि संध्याकाळी आता ही फोटो आमची जे चालू आहे फोटोशूट करून मग आम्ही स्वयंपाकाला लागणार आहे. भूक लागली आहे खूप जास्त, तरी पण फोटो काढत आहे कारण मग हे आठवणी राहून जातात. त्यामुळे म्हणले की चला ठीक आहे आता झालं, आता स्वयंपाक वगैरे करायचं आहे मला. पोरं दुपारी जेवून आलेले आहेत आणि ही पूजा वगैरे झाली माझी. आता संध्याकाळी मस्तपैकी स्वयंपाक करून जेवण करून उपवास सोडूया, कारण मी दुपारी उपवास सोडत नाही. सोमवारचा आधी सोडत होते पण आता रात्री सोडत आहे आणि पौर्णिमा पण होती. म्हणजे की संध्याकाळी असं बी पूजा करूनच आपल्याला जेवायचं असतं. त्यामुळे मग आता अशी माझा दिवस गेला पूर्ण. पाऊस तर खूप जास्त जाम होता आणि शेवटी माझी पूजा झाली सत्यनारायणची. बोला श्री स्वामी सत्यनारायण भगवान की जय. पूजा कशी झाली मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि चॅनलवरती नवीन असाल तुम्ही तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. अशाच प्रकारचे चांगले व्हिडिओ ब्लॉग डेली मी घेऊन येणार आहे. तर डेली ब्लॉगचं चॅलेंज घेतलेलं आहे आम्ही. पण दर महिन्याला जर तुम्ही केलं तर किती आनंदाची गोष्ट आहे, किती चांगलं असणार आहे ते तुमच्यासाठी. त्याच्यामुळे घरच्या घरी कमीत कमी सामानामध्ये अशी आपली सत्यनारायणची पूजा इकडे संपन्न झालेली आहे.